जय जवान जय किसान मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आज आलोय शहागडच्या बाजारामध्ये. मित्रांनो बघू शकताय हे चिवडा वगैरे बघू शकता तुम्ही. प्रत्येक घरामध्ये आपण चिवडा खाणार माणसं येतात. हे बालुशाही बघू शकता तुम्ही, बालुशाही. इकडे जिलेबी बघू शकता मित्रांनो, जिलेबी. आज जिलेबीचे रेट काय किलो आहेत बघू. जिलेबी 160 आहे सध्या. 160 रुपये किलो. चिवडा काय किलो सर? चिवडा 160. चिवडा 160 रुपये किलो. हो. बालुशाही बालुशाही 160. गुलाबजामुन काय किलो सर? जामुन 50 ला पावशेर आहे. किती धंदे पैसे? 80. हा 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. बरं साखर तुम्ही काय किलो साखर? साखऱ्या 70 नि घेतलेला आम्ही 2-3 दिवसापूर्वी. आपण आज रोजी 80 रुपये का 75? 75 नि घेतलेला आहे, 70 नि घेतलेला आहे. मग आता रोज त्याचे भाव चेंज होतात, दिवसातून 3 वेळेस 80 भाव रुपये change. किलो. हो. 80 रुपये किलो. गोड तेल काय किलो सर? गोड तेल 170-180 पडतं आम्हाला. 80 रुपये. मग काय तुम्हाला परवडतं घ्यायचं? नाही परवडत, पण नाही इलाज नाहीये. भाव भाव तर लय वाढले. भाव वाढलेत पण परवडत नाहीये, पण इलाज नाहीये. आता पाऊस नाही, काही नाही. खाणारी जी वस्तू, आपल्या घराघरात लागणारी वस्तू बघू शकता मित्रांनो. जिलेबीचे एवढे रेट वाढलेले आहेत. 160 रुपये किलो जिलेबी सध्या. तरी हिशोबाने द्यायला आले ते, एवढे रेट वाढले तरी पण. चिवडा जिलेबी बघू शकता तुम्ही, सगळ्याचे भाव वाढलेले, रेट भरपूर वाढलेले आहेत. हे का कशी जरा जाणून घ्या. काका, हो भेळ कशी? भेळ 40, 50, 30. प्लेट किती लावला होता? 30 रुपये प्लेट. चिवडा काय किलो? चिवडा 160. जिलेबी जिलेबी तेच भाव 160. 160. हो. गोड तेलाचे एवढे रेट वाढले का? काय रेट वाढले, परवडत नाही, काय नाही तरी द्यावं लागत आहे. साखर काय किलो आहे तुम्हाला? सध्या साखर 65 चालू आहे. 65 रुपये. हा. सध्या बघू शकता मित्रांनो, आपण आज आलो शहागडच्या बाजारामध्ये. इकडे बघू शकता सगळी गर्दी, पाठीमाग बघू शकता चिवडा वगैरे. इकडे दाखवा, इकडे सगळे चिवड्यावाले रांगी बघू शकता मित्रांनो. शहागड मधील गर्दी बघू शकताय, आपण. शहागडचा बाजार आहे, थोडा जाणून घेणार आहे. चिवडा वगैरे भाऊ कसं किलो? 160 रुपये. 160 रुपये किलो. हे चिवडा आहे, ही जिलेबी. हा मित्रांनो बघू शकता तुम्ही, चिवडा वगैरे एकदम योग्य दर आहे. पर साखरेचा गोड तेलाचा कसा रेट आहे काय तुम्हाला घ्यायला? 180 झाला. 180 टाकायची. थोडं जाणून घेणार आहे काका. आता सध्या गोड तेलाचे काय किलो रेट कसे आहेत? गोड तर 150 घरात गेले. 180 रुपये किलो म्हणाले ते. 180 रुपये किलो म्हणतात ते गोड तेल. हा 180 रुपये. साखर 80 रुपये. साखर 80 रुपये किलो. बराबर का? महाग झाली का साखर? महाग झाली, आता घ्यायचं कसं? यांना महागच भेटते ना, त्याच्यामुळे साखर सांगताना कसं करायचं आपलं. त्यांनी आता जिलेबीची रेट त्याच्यामुळे वाढले का? वाढे. मग आता साखर काय म्हणतात मी याच्यावर? काय शेतकऱ्याचा भावच वाढा ना. पाऊस पडा काय पडा? पाऊस पडा ना. शेतकरी झाले का चांगले? शेतकरी दिले आले चालू आहे. आले भरपूर. हा भरपूर खूप आले. पडा काय पडा सारखे केवढे झाले? सारख्या काय सुकून चालल्या सारख्या सगळ्या. माल कोणते ऊस वगैरे? उसावर लाल्या पाड्या बघा, धडक तुम्हाला पाहिजे तो बघायला जा. तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय आहे सध्या? सध्या कापूस आहे. किती खर्च केला असेल तुम्ही आतापर्यंत? काय कापूस आता बराच खर्च झालाय ना. हा. पण काय त्याचा काहीच होत नाही, कापसाचा खर्च निघत नाही. किती तुम्ही खर्च केला समजा, एवढं खर्च करून तुम्हाला जर काय सांगा सारखत नाही, आता ते जुळतच नाही काही शेतकऱ्याचं. शेतकऱ्याचे हाल तर भरपूर आहे मित्रांनो. बघू शकता आपण हे चिवडा घेण्यासाठी. भाऊ चिवडा काय किलो आहे? 160 रुपये किलो, 40 रुपये पावशेर. 60 रुपये किलो. आणि हे बघू शकता मित्रांनो, चिवडा एकदम नंबर आहे. जिलेबी किती किलो आहे? जिलेबी 160 रुपये किलो आहे, 40 रुपये पावशेर आहे. साखर झाली 70 रुपये किलो, काय पुरत नाही काही नाही. 70 रुपये. गोड तेल कसं आहे म्हणजे? गोड तेल 170 रुपये किलो आहे. एवढं हे जाऊन प्रत्येक जणाला वाटतं चिवडा महाग झाला, जिलेबी महाग झाली. मग कसं काय त्याचं काय म्हणतात? पुरत नाही, पण काय करावं, पोटा पाण्यासाठी करावं लागत. हा बरोबर. तुम्हाला परवडते का आता समजा एवढं? नाही पुरत, पण काय करता आता, धंदा बंद करता येत नाही ना. पाऊस पडा, गिराक बी कमी झालंय. साखरेचा रेट कसा वाढेल जास्त? काय माहिती, साखऱ्यापासून काहीतरी पेट्रोल वगैरे काहीतरी बनायला लागलं वाटतं. हो ना, शेतकऱ्यांनी काय करावं? मित्रांनो बघू शकता आपण